नमस्कार. आम्ही जीवेशा या संस्थेच्या माध्यमातून शाश्वत जीवनशैली विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत. जेव्हा आपण जीवनशैली म्हणतो, त्यावेळेला सगळे सण येतात. हां, तर त्या सणा निर्माण करण्यामागे आपल्या पूर्वजांची काय भावना होती किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन काय होता, हे आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मी पितृपक्ष, मानवातील चेतनाशक्ती, हां, ह्या सगळ्या गोष्टी अ, परमपूज्य अरविंदो यांच्या विचारनं भगवद्गीतेचे काही विचारातनं हे सगळे विषय समजून घेऊन ॲज अ मनुष्य म्हणून मी जन्माला आलो आहे. तर माझं आद्य कर्तव्य काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आज तो जो काही मी अभ्यास केला आहे तो आपल्यासमोर मी सादर करत आहे. आपण पण अभ्यास करावा. आमचा अभ्यास सुरू आहे आणि तो आपण जर ह्याच्यावर एकामेकांना तो देऊ शकलो आणि मांडणी करू शकलो, तर आपली जी एक चांगली जीवनशैली होती, पूर्वी आपण एक चांगली जीवनशैली जगत होतो. हां, आपली नैसर्गिक संपदा खूप सुंदर होती. तर ते पुनच्छ वैज्ञानिक दृष्टिकोनातनं आणि सगळ्यांना सामावून घेऊन आपल्याला जगता येईल का? किंवा आपलं जीवन आपल्याला सुखकर करण्यासाठी काय करायला पाहिजे, ह्याचा आपण विचार करूया. आता तुम्ही सांगितलात की वेगवेगळ्या विषयांबद्दल काय काय तुम्ही अभ्यास करताय, तर त्याच्यातल्या मला पितृपक्षाबद्दल माहिती सांगाल का? असं आहे साक्षी, आता जो पितृपक्षाला आपण काय करतो, तर आपण महाळ करतो. प्रत्येकाच्या तिथीप्रमाणे वेगवेगळे महाळ असतात. पिंडदान करतो. हां, आणि मग पिंड ते आपण वाहत्या पाण्यात सोडतो, बरोबर. आणि त्याचबरोबर आपल्या आप्तेष्टांना अन्नदान करतो, बरोबर. पण ह्याच्या मागे धारणा काय आहे, तर बघितलंस तू, तर जनुकीय स्मरण आणि कृतज्ञता आपल्या पूर्वजांबद्दल व्यक्त करणं हे एक पहिलं आहे. तर हा जनुकीय जे स्मरण आहे, म्हणजे बघ, आता तुझ्यात काही गुण आहेत, हां, ते जेनेटिकली आलेत ना. ते एखाद्या वेळेला काय असतील, तुझ्या आई वडिलांकडे नसतील तरी सुद्धा तुझ्याकडे आहे. म्हणजे ते आजीकडनं आले असतील किंवा आईच्या आईकडनं आजीकडनं आले असतील. हां, त्या दोन्ही माता आणि पिता ह्यांच्या ज्या साखळ्या आहेत, हां, ते कुठून आलं जेनेटिकली हे आपल्याला माहीत नाही. हां, मग त्या गुणाच्या आधारावर आपण आपली प्रगती करतो. तर ती प्रगती आपली जी झाली आहे ती त्यांच्यामुळे झाली आहे. त्यांनी आपल्याला ते दिलेलं आहे. हां, ह्याच्याबद्दल आपण त्यांचा स्मरण करतो आणि त्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. हा पहिला भाग झाला. आणि त्या तू पिंडाला तुमच्या घरी जेव्हा झालं तेव्हा नमस्कार करते. तो नमस्कार करण्यामागचा तो एक भाव झाला. आता दुसरा असा आहे मानसिक श्रेय आणि कौटुंबिक एकात्मिकता. आता कसं होतं की आपल्या पूर्वजांना आपण पिंडदान केलं, लोकांना अन्नदान केलं, हां, ते एक मानसिक समाधान मिळतं की माझ्या पितरांना मोक्ष मिळावा, हां, त्यांना सद्गती प्राप्त व्हावी, त्यांनी ह्या ज्या काही ह्याच्यात ते अडकले असतील, मोहपाशात अडकले असतील, तर त्यांनी मुक्त व्हावं, ह्याच्यासाठी तो आपण विधी करतो. हां, मग आपल्या पितरांना मुक्त करण्याचा जी काही आपण विधी केले, ब्राह्मणांना विधी केले, त्यातनं आपल्याला मानसिक समाधान मिळतं किंवा आपण हे केलं. आणि हे करत असताना आपण सगळं कुटुंब एकत्र येतं काय, आणि त्यामुळे त्या पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो, संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद मिळतो. त्यामुळे आपल्या कुटुंबातले जे आता काही गैरसमज असतील किंवा काही ताणतणाव असेल, तर तो मुक्त व्हावा, ताणतणाव निघून जावा, ह्यासाठी पितर आपल्याला सहाय्यभूत ठरतात किंवा आपल्याला त्या आशीर्वादातनं ते आपल्यातले गैरसमज आपल्याला दूर करायला मदत होते. हा झाला दुसरा भाग. तिसरा भाग आहे ऊर्जा आणि जलकंपनशास्त्र. हां, आता काय आहे, आपल्याला माणूस म्हटल्यानंतर त्याला षड्रूपू आहे. षड्रूपू म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, गर्व आणि मत्सर हे आहेत. आता हे आपल्यालाही आहेत आणि आपल्या पितरांनाही होते. आता हे आहेत, हे शत्रू आहेत मानवाचे. हां, ह्याच्या जे काही हे दोष आहेत आपले, तर ह्या दोषातनं काही वासना किंवा काही इच्छा
जर आपल्या पितरांच्या शिल्लक राहिल्या असतील तर त्या आपण काय करतो, ते पिंड जे बनवतो आणि ते विधी पूजा करतो, ती सगळी इच्छा वासना त्यांची जी असते ती त्या पिंडात येते. आणि ते आपण सगळ्या पूर्वजांना करतो, 3 पिढ्यांना आपण, आणि त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या सगळ्यांना करतो. मग सगळ्यांच्या इच्छा वासना तिथे त्या येतात आणि ते मग आपण कुठल्याही वाहत्या पाण्यात सोडतो. तर पाण्यामध्ये स्मरणशक्ती धरून ठेवण्याची क्षमता आहे. आपलं शरीर 70% पाण्याने तयार झालेलं आहे. आणि ती स्मरणशक्ती परत आपल्या आत्म्यामध्ये ती जर संग्रहित राहिली असेल तर वाहत्या पाण्यात आपण ते जेव्हा पिंड सोडतो त्यावेळेला ते जसं वाहत जातं तसं त्या चेतना शक्ती आणि अवचेतना शक्ती. मग अवचेतना शक्ती म्हणजे दोषातून निर्माण झालेली अवचेतना ही पाण्यातनं वाहून जाते आणि ती नष्ट होते. आणि हे आपण दरवर्षी करतो. आपल्या पितरांचे जे काही अवचेतना असतील, अवचेतनाचा शक्ती असेल किंवा नकारात्मक ऊर्जा म्हणूया आपण, ती ऊर्जा निघून जाते आणि मग सकारात्मकता प्राप्त होते. त्यांना सद्गती मिळते, कुटुंबाला ती सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. त्यांचे काही सद्गुण असतील त्याची आपण आठवण केली म्हणजे ती सकारात्मक ऊर्जा, त्या सद्गुणांवर त्यांची अवचेतना जर भारी पडली काय तर त्या आपल्या सकारात्मक ऊर्जेचा त्यांचा फायदा होत नाही. तर ती अवचेतना काढून टाकणे, त्यांना पाण्यात वाहून देणं आणि त्यांच्या सकारात्मक ऊर्जा ज्या असतील त्यांच्या कृपा आशीर्वादाच्या माध्यमातून सगळ्या त्यांच्या जी कोण त्यांचे वारस आहेत त्यांना त्याचा लाभ होणं, हा एक त्याचा तिसरा फायदा होतो. ते विधी करण्यामागचा तिसरा एक आहे. चौथा असं आहे की तोच पितृपूजा म्हणजे अवचेतनेला सकारात्मक संदेश देणे, जे मी आता तुला सांगितलं. त्यामुळे काय होतं, त्यामुळे जी काही वंश परंपरा आहे म्हणजे जे काही लोक आहेत त्यांच्यात बंधुत्व, मैत्री, सलोखा, सहानुभूती, त्यानंतर समता ही निर्माण होते. आता काय होतं बघ, तुझ्या कुटुंबात काही जणांशी तुझी खूप मैत्री असते फॅमिलीत, म्हणजे कुटुंबातल्या लोकांबरोबर तुला मन मोकळं करायला मैत्री लागते. ती जर तू कुटुंबातच तुला मिळाली, नातेवाईकातच तुला व्यक्ती मिळाली तर ते उपयुक्त ठरतं. कारण आपल्या ज्या वंशाच्या बाहेर जात नाही ते गोष्टी. जर त्या बाहेरच्या बरोबर तू मैत्री केली आणि कुटुंबातल्या काही लोकांबद्दल तुझ्या काही मतभेद असतील ते तू प्रगट केलेस तर त्यांनी जर दुरुपयोग केला तर कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो. म्हणून ही जी एकत्र कुटुंब पद्धती आपली होती, आणि अजूनही आपल्या ह्या पितृ पक्ष किंवा इतर सणांना एकत्र येण्याचं जे प्रयोजन केलं पूर्वजांनी, हे सगळं विचार करून केलेलं आहे. प्रत्येक जी वंशावळ आहे त्या वंशावळाचे काही गुणदोष असतात, पण त्या गुणांच्या जोरावर दोष आपण कमी केले पाहिजेत आणि गुणांच्या जोरावर आपण प्रगती केली पाहिजे. मग त्यासाठी काय आवश्यक आहे तर आपल्या कुटुंबातच आपल्याला एक मित्र असावा, बंधुत्व असावं. नात्याने भाऊ असणं आणि एखाद्याशी बंधुत्व विचाराने ऊर्जेने बंधुत्व असणं ह्यात फरक आहे. ऊर्जेने जेव्हा बंधुत्व असतं त्यात तुम्हाला ऊर्जा एक्सचेंज होते तुमची. त्यात सलोखा, सहानुभूती, ह्या सगळे जी काही मानवाला एखाद्या क्षणी आवश्यक असणारे ज्या काही ऊर्जा स्रोत आहेत ते आपल्या कुटुंबातच असावेत आणि त्याची आदान प्रदान कुटुंबातच व्हावी अशी एक योजना पितृपक्षाच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी केलेली आहे. आणि ती आपण समजून जर हा पितृपक्ष आपण त्या विधी केल्या तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. आपले जे पित्र आहेत त्यांना आपण म्हणजे त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील, अपुऱ्या राहिल्या असतील, त्या मुक्त होण्यासाठी आपण हा पितृपक्ष करतो. तर हेच जीवन आहे का? नाही, हे तुझं पहिलं म्हणणं बरोबर आहे की आपण पितरांच्या ज्या इच्छा, अतृप्त इच्छा राहिल्या आहेत आणि त्यांचे काय आहेत ते नष्ट करण्यासाठी आपण पितृपक्ष करतो, हे बरोबर. पण जीवन म्हणजे आपण असं समजतो की एक व्यक्ती जन्माला आली आणि ती मृत्यू झाली म्हणजे तिचं जीवन संपलं. तर तसं नसतं. म्हणजे जो काही मी आता अरविंदोंचा अभ्यास करतोय, स्वतःला ओळखा किंवा मृत्यू प्रच्छाद, त्यांनी जीवन बद्दल आता त्यांचे 4 हे आलेले आहेत, व्हिडिओ आलेले आहेत, आणखी पुढे येणार आहे. माझा अभ्यास सुरू आहे. त्यात ते असं म्हणतात, बघ इथे त्या व्यक्तीने जन्म घेतला आणि इथे त्याचा मृत्यू झाला.
परत ती व्यक्ती जन्म घेते, हा, आणि मग परत त्याचं जीवन सुरू होतं. हा, तर हा जो मृत्यू झाला आणि परत जन्म घेते, त्या मधला काळ आहे त्याला देहविरहित जीवन म्हणतात. आणि जे देहासहित केलं जातं त्याला देहासहित जीवन म्हणतात. बरोबर. तर आता ज्या वेळेला ती व्यक्ती मृत्यू पावते, हा, त्यावेळेला नातेवाईकांची एक जबाबदारी आहे जी आपण आता सध्या आपण पाळत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू झाली तर तिला बंधनातनं मुक्त करायचं आहे. आपण पितृपक्ष करतो, पिंडदान करणार, नंतर दशक्रिया करणार, त्यावेळेला आपण काय म्हणतो, तुझ्या इच्छा वासनेतनं तू मुक्त हो. पण ज्या वेळेला तो मृत्यू झाला आहे त्यावेळेला आरडाओरड करून आता माझं कसं होणार, काय होणार, असा आपण आक्रोश करतो. त्यावेळेला त्याचा आत्मा त्या देहातनं गेला, पण त्याचा चैत्य पुरुष कमीत कमी 6 ते 7 तास तो त्याच्यासोबत असतो आणि तो त्याच्या पुढच्या जन्माची तयारी करत असतो. हा, मग त्यावेळेला जर हा आक्रोश झाला आणि त्याला बंधनात आपण अडकवून ठेवलं, हा, तर तो पुढच्या जन्माची तयारी करू शकणार नाही, किंवा तो अतृप्त होऊन परत जन्म घेणार त्या वासना आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी. म्हणजे ज्या कोण आता आपण पण त्यांना आव्हान केलं की बरं, हा, मग तू मला हवा होता, माझं कसं होणार, हे होणार, काही असेल, किंवा काही जण त्याचा हे करतील की आता माझे पैसे कोण देणार, हे देणार, असंही असेल. दोन्ही गोष्टी असतील, सकारात्मक असेल, प्रेमभाव असेल, किंवा कुठल्याही बंधनात त्या व्यक्तीला ठेवायचं नाही. तर त्या व्यक्तीला त्यावेळेला त्याच्यात चांगले गुण जे आहे, त्याचं कर्तृत्व जे आहे, हा, त्याच्याबद्दल आठवण करून द्यायची त्या मृत व्यक्तीला. तू हे सगळं साम्राज्य उभं केलंस, किंवा तुझ्यामुळे आम्हाला आता हे चांगले दिवस मिळाले, तुझ्यात हा चांगला गुण आहे. किंवा एखाद्या वेळेला तो नसेल कारणीभूत, त्याला तो असेल, त्याच्यात तो कलात्मक असेल, तो कलाकार असेल, स्वतःसाठी जगला असेल, तरी सुद्धा अरे तुझी चित्रकला किती सुंदर होती, ह्यात तो आणखी प्रगती करणं आवश्यक आहे, जेणेकरून ती जी काही त्याची साठवलेली ऊर्जा आहे ती ऊर्जा त्याला पुढच्या प्रवासासाठी किंवा आणखी त्याला चांगलं करण्यासाठी ह्या जन्माचं संचित त्याला तिथे उपयोगी पडेल. तर हे जीवन आहे, म्हणजे हे आपण प्रिकॉशन बाळगल्या पाहिजेत काय. आणि असं म्हणतात, अरविंदोंच्या ह्याच्यात ते म्हणतात की कुठलीही व्यक्ती मृत पावली तर कमीत कमी 7 तास त्याला आपण अग्नी देऊ नये, कारण काही वेळेला तो परत त्याला चेतना जागृत होऊ शकते. पुनर्जन्म म्हणता येणार नाही, त्याची चेतना जागृत होऊ शकते. असे काही त्यांनी दाखले दिलेले आहेत. ज्यांना कोणाला ह्याविषयी सविस्तर अभ्यास करायचा असेल तर आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या खाली त्यांच्या एक लिंक देऊया, कळलं का. तर जीवन म्हणजे देहासहित जे आहे ते जीवन आणि देहाव्यतिरिक्त आहे ते जीवन, हे दोन्ही मिळून, आणि हे कालांतराने प्रगती होत जातं. ही सगळं जीवन म्हणजे फक्त हे नाही, टप्प्याटप्प्याने आपण जे जगत जातो ते सगळं जीवन असतं. म्हणजे असं तुला म्हणता येणार नाही की एवढंच जीवन आहे. आता तुम्ही जीवनाबद्दल सांगितलं, तर मला माझं जीवन जर समृद्ध करायचं असेल तर मला काय करावं लागेल? छान. आता हे बघ, आता तू एक व्यक्ती आहेस, हा, मानव. आता कसं आहे, बहिर्वर्ती चेतनाशक्ती आणि अंतर्वर्ती चेतनाशक्ती ह्या 2 चेतनाशक्ती असतात. त्यापैकी बहिर्वर्ती चेतनाशक्ती मनुष्यामध्ये पण असतात आणि सर्व प्राणी जगतामध्ये असतात. प्राणी जगतामध्ये अंतर्वर्ती चेतनाशक्ती नसते. हा, आपण मनुष्य जन्म घेतलाय, हा, म्हणून आपल्याला ही अंतर्वर्ती चेतनाशक्ती मिळालेली. हा, 84 लक्ष योनीतनं आपण आता मनुष्य झालो. मनुष्यातनं परत आपण त्या प्राणी जगतात जाणार नाही. तर आपण आपल्या पुढचा विकास करून आपल्याला प्रगत करायचं आहे. हा, तर आता काय आहे, ती बहिर्वर्ती चेतनाशक्ती आहे ना, ती कशावर अवलंबून आहे, तर मन, प्राण आणि शरीर. तुझं मन, प्राण आणि शरीर, आणि बहुतांशी सगळी लोक ह्याच ह्याच्यावर जगतात, मन, प्राण आणि शरीर, कळलं का. पण आणि त्यामुळे काय होतं, आपल्याला षड्रूपच आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, गर्व आणि मत्सर. त्याच्यातनं काय होतं, शक्तीचा अभाव होतो, सुखदुःखाचा आपण विचार करत बसतो, आपल्या मनामध्ये अशांती होते आणि अज्ञानाने आपण ग्रासलेलो आहोत. आपण कुठलंही ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करत नाही. आपण आता जे शिक्षण घेतो आहे किंवा जे ज्ञान घेतो आहे, ज्ञानार्जन करतो आहे, ते पैसे कमवण्यासाठी, आणि पैसे कमवून आपण आपलं जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करतोय. हा, पण आपण आता पशुपक्षी सगळे आहेत,
ते पण जीवन जगतायत, त्यांना पोटाला अन्न लागतं, काय लागतं ते आहे की सुखी आहेत. पण आपल्याला जे अंतर्वर्ती चेतनाशक्ती दिली आहे, ज्यांनी आपण आपल्याला विकसित करायला पाहिजे, त्याचा आपण काही विचारच करत नाही किंवा त्याच्यावर आपण अभ्यासही करत नाही. आता मी जे काही अरविंद अजूनही माझा अभ्यास चालू आहे, त्यातनं मला ह्या दोन कळल्या, बहिर्वर्ती चेतना, अंतर्वर्ती चेतनाशक्ती. तर आता अंतर्वर्ती चेतनाशक्तीमध्ये काय येतं, तर आत्मा येतो, आंतरिक मन येतं, आंतरिक प्राण येतो आणि आंतरिक शरीर येतं. आणि त्यात आणखी खोल गेल्यानंतर चैत्य पुरुष येतो. तर चैत्य पुरुष हा जो आहे, हा त्या ईश्वराचा अंश आहे. म्हणजे संतांचे अभंग आहेत किंवा सगळ्यांनी सांगितलंय, कुठे शोधसी अंतरातच तुझ्या ईश्वर वसलेला आहे, तू गावभर भटकू नको. काय तो हा चैत्य पुरुष म्हणजे ईश्वरी अंश आहे. तर ह्या ईश्वरी अंशाला, आपल्यामध्ये जो ईश्वरी अंश आहे त्याला ओळखून त्याला कसं आपल्याला जागृत करता येईल, म्हणजे हे जागृत करण्यासाठी आपल्याला आपला आत्मा, आंतरिक मन, आंतरिक प्राण आणि आंतरिक शरीर ह्याचा विचार करून आपल्याला ते कसं त्याला जागृत करता येईल आणि आपण कसं विकसित करू, तसा तो चैत्य पुरुष जागृत होणार आहे. म्हणजे आपल्या ह्या देहासहित जीवन जे आहे, त्या जीवनामध्ये आपण ह्याच्यावर फक्त अवलंबून न राहता आपण ह्या आंतरिक मनावर केलं पाहिजे. आता मी तुला एक गोष्ट सांगतो, बघ तुझं काय म्हणणं आहे ते मला सांग. एखादी व्यक्ती तुझ्या संपर्कात आली आणि तुला खूप छान वाटतंय, असं होतं का? म्हणजे त्याची जे आंतरिक मन आहे, आंतरिक प्राण आहे, आंतरिक त्याचं जे शरीर आहे, ती जी ऊर्जा आहे आणि तुझी ऊर्जा कुठेतरी एक मॅच होती किंवा ते त्यांचं एकरूपता झाली, म्हणून ते तसं वाटतं. त्याच वेळेला तुम्हाला सांग, एखाद्या व्यक्ती तुझ्या संपर्कात आली तर त्यानंतर तुला चिडचिडेपणा येतोय किंवा तुला खूप थकल्यासारखं वाटतंय, असं कधी झालंय का? आता हे होण्याचं कारण ती तुझ्या ऊर्जेच्या विरुद्ध ऊर्जा आहे. त्यामुळे तुला ते तसं होतंय. आता इथे अरविंदो आणि काय म्हणतात की ही जी परिसर चेतना आहे, ही परिसर चेतना तुमच्या भोवती परिसर चेतना, किंवा काही जण म्हणतात आपला ऑरा म्हणतात. तर तो ऑरा जो असतो, तुझ्या शरीराभोवती एक ऑराचं चक्र आहे, ते तू विकसित करत जाशील तसं त्याच्या ऑराचा प्रभाव हा सगळ्यांसाठी सकारात्मक होईल, सगळ्यांना त्याचा फायदा होईल. विकसित करणं म्हणजे चैत्य पुरुषाला विकसित करणं. त्याचबरोबर ज्या वेळेला आता तो विकसित नाहीये, तो विकसित करण्याचा तू प्रयत्न करशील, पण तोपर्यंत तू काय प्रिकॉशन घेशील, तर ज्या चुकीच्या ऊर्जा आहेत, म्हणजे आपण अवचेतना, म्हणजे ज्या षड्रूपुशी निगडीत किंवा त्याच्याने प्रभावित ज्या काही ऊर्जा असतील, कोणतरी तुझ्याशी संपर्क करतोय त्याच्या स्वार्थासाठी, म्हणजे तुझ्याकडनं हे मला मिळणार आहे, मग ते मी मिळवणार, काय त्याचा स्वार्थ साधला की तो निघून जाणार, तू कष्ट भोगणार. असं खूप आपल्या व्यवहारात दिसतं, सामाजिक जीवनात दिसतं, कौटुंबिक जीवनात दिसतं. तर अशा वेळेला आपण त्याला दोष देण्यापेक्षा, त्या व्यक्तीला दोष देण्यापेक्षा किंवा त्या घडलेल्या प्रसंगाला दोष देण्यापेक्षा आपण आपली जी ही ऑरा आहे तो मजबूत केला पाहिजे. तर त्याविषयी अरविंदो असं म्हणतात की ज्या वेळेला तुम्हाला असं जाणवेल, मग तो चांगला प्रभावाचं चांगलं वाटतंय त्यावेळेला सुद्धा, आणि जेव्हा तुला त्रास होतोय किंवा तुला कसं तरी होतंय त्यावेळी सुद्धा आपण आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करावं, किंवा तुला जी देवतेचं तू नामस्मरण करते त्या देवतेचं नामस्मरण करावं आणि त्याला म्हणावं की माझी जी ऑरा आहे किंवा माझी जी परिसीय चेतना आहे, त्या परिसीय चेतनाला मजबूत ठेवण्यासाठी माझ्यावर कृपा कर. मग तो ओरा काही प्रमाणात ती जी काही आपली ग्रामदेवता असेल किंवा कुलदेवता असेल, ज्या काही इष्टदेवता असतील, त्या देवता तुला सहकार्य करतात की तुझ्या त्या चेतनाशक्तीमध्ये दुसऱ्याचा प्रभाव होणार नाही. म्हणजे आता इथे बघ, तुला दिसतंय की हे परिसर चेतना आणि ही दुसऱ्याची परिसर चेतना, हे मध्ये मध्ये जे डॉट दाखवलेत, तर त्याच्यातनं ही एकत्र येते. ही नुसतं मनुष्य नाही, ब्रह्मांडात पण जे ज्या चुकीच्या ऊर्जा आहेत त्या पण शिरकाव करायला बघतात तुझ्या ह्याच्यात. पण ज्या वेळेला आपल्याला जाणवेल ना की काहीतरी आपल्याला कसं तरी होतंय, त्यावेळेला आपल्या कुलदेवतेचं आपण नामस्मरण करावं किंवा इष्टदेवतेचं नामस्मरण करावं आणि आपला ऑरा हा इंटॅक्ट ठेवावा.
हे तर तुला प्राथमिक करावं लागेल. हे तू प्राथमिक करशील आणि माझा स्वतःला ओळखा म्हणून त्यांची सिरीज आहे की मी कोण आहे, मग तुझे गुण काय आहेत, त्या गुणांना विकसित करण्यासाठी तू प्रयत्न केला पाहिजे. त्या गुणांचा उपयोग निसर्गाला कसा होईल, प्राणी जगताला म्हणजे सगळ्या सृष्टीला कसा होईल, नुसत्या मनुष्याला नाही सृष्टीला कसं होईल ते बघितलं पाहिजे. म्हणून आपण काय करतोय, आपण जीवशेतीच्या माध्यमातून नैसर्गिक शेती आणि त्या आधारित जीवनशैली म्हणतोय. नैसर्गिक शेती आणि त्या आधारित जीवनशैलीचा जर अवलंब केला तर आपला ऑरा किंवा आपली चेतनाशक्ती जागृत होण्यासाठी, विकसित करण्यासाठी आपल्याला खूप छान संधी मिळते. कळलं का? मग ते करणं आपल्याला गरजेचं आहे. त्याने तुझं एक व्यक्तिमत्व खूप चांगलं होईल आणि जी कामं तुला खूप कष्ट घेऊन करायला लागतात ती सहजतेने होईल आणि जगणं सहज होईल. आता काय करते, तू प्लॅन करते, मी एवढं शिक्षण घेतलं मग मी नोकरी मिळवणार आहे. हे प्लॅन करून जगण्यामध्ये मजा नाही, ते सहजतेने जगणं झालं काय तर त्याच्यात काय होईल, तुझी ऊर्जा बचत होईल आणि ती ऊर्जा तुला स्वतःसाठी वापरता येईल. तुम्ही म्हणालात नैसर्गिक शेती व त्या आधारित जीवनशैली, हे जे तुम्ही सांगितलं तर त्याचं माझा चैत्य पुरुष विकसित करण्यासाठी त्याचा काय फायदा होणार? आता हे बघ, ज्या वेळेला आपण नैसर्गिक शेती विकसित करतो त्यावेळेला जसं भटकाकांनी सांगितलंय, चक्रीयता, परस्पर अवलंबत्व, सहजीवन, बहुविविधता आणि समानता, ह्या आधारावर आपण नैसर्गिक शेती विकसित करतो. म्हणजे सूक्ष्म जीवांपासून पक्ष्यांपर्यंत आणि आपलं अन्न नैसर्गिक नियमानुसार निर्माण होण्यासाठी आपण प्रयत्न करतो. बरोबर. आता ह्यात होतं कसं, आपण तिथे काय झालं, आपण त्यात एक कर्तेपणा घेतला आपण आणि त्या कर्तेपणातनं आपण एवढ्या त्याशी निगडीत असलेल्या वनस्पती सकट इतर प्राणी जगत ह्यांना पोषण करण्याची काही अंशी आपण जबाबदारी घेतली. बरोबर. ज्या वेळेला आपण या सगळ्यांची जबाबदारी घेतो पोषण करण्याची, त्यावेळी आणि त्याच्यातनं काय होतं, त्या ज्या काही नैसर्गिक शेती विकसित करण्यासाठी जी जमिनीची सच्छिद्रता पाहिजे, त्याच्यातनं योग्य मायक्रोब्स आले पाहिजेत. म्हणजे त्या नैसर्गिक शेतीमध्ये असं म्हणतात, कुठल्याही किडीला मारणं चुकीचं आहे. कारण ती कीड तुम्हाला इंडिकेटर म्हणून आलेली असते, तुमच्या पिकांमध्ये दोष आहे म्हणून ते दोष घालवण्यासाठी ती कीड आलेली असते. मग त्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे की आपली आर्द्रता चुकली का, त्या पिकाला आवश्यक आर्द्रता आपण देऊ शकलो नाही का, की जमिनीची सच्छिद्रता कमी झाली आहे, हे काय दोष झालाय जमिनीत किंवा वातावरणात, तो जर आपण निरसन केला तर ती कीड येणार नाही. म्हणजे निसर्ग हा कुठेही, निसर्गातला एकही घटक उगाच त्रास द्यायला येत नसतो. आपण त्या चुकीचं, त्याचं नीट आपल्याला आपल्या अज्ञानामुळे, त्या विषयाचं आपल्याला ज्ञान नसल्यामुळे आपण त्याला शत्रू समजतो. तो खरा इंडिकेटर आहे की काय, आणि ते चुकीचं अन्न जे आपल्याला उपयुक्त नाही ते ग्रहण केलं तर आपली प्रतिकारशक्ती वाढणार नाही, आपला चैत्यपुरुष पण नाही, कुठलीच विकसित होणार नाही. मग आपल्याला अन्न सकस पाहिजे आणि ते निसर्ग नियमांवर आधारित असलं पाहिजे. बरोबर. मग हे जेव्हा तू करायला घेशील त्या ॲटोमॅटिकली ह्या ज्या ऊर्जा स्त्रोत आहेत, आपण म्हटलं 84 दशलक्ष योनीनंतर मनुष्याचा जन्म मिळाला, तर त्यातही काही घटक असतील ना ते योनीतनं पुढे जाऊन मनुष्य जन्म घेणार, असू शकेल ना. मग त्यांना आपण सहाय्यभूत झालो ना, त्यांना त्यांचं जीवन, पक्षी बघ घरटं बांधतात, मग तिकडेच त्यांना किडीबिडी मिळतात, मग ते त्यांना त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपण सहाय्यभूत झालो. हीच आपली भारतीय जीवनशैली. आपण कृषीप्रधान देश आहे. आपले पहिलीचं जे होतं ते सगळं निसर्ग आधारित आहे. आपले सण सगळे निसर्ग आहे. आपण निसर्गाला पूजतो, त्याला देव मानतो. बरोबर ना. मग ते जर तू केलंस तर ॲटोमॅटिकली तुला काय होईल, हे जेव्हा तू करशील त्यावेळेला तुला मोठी झाडं लावावी लागतील. तुला एखादं देवराई उभी करावी लागेल, कारण तुला पशुपक्ष्यांना राहण्यासाठी जागा देवराई उभी करायला लागेल. तिकडे ते सूक्ष्मजीव वगैरे त्यांना तू जर शेती करत असेल तर तेव्हा ते समजा तिकडनं नष्ट झाले तर तुझा तो स्टॉक, म्हणजे तिथे त्यांना राहायची व्यवस्था केली देवराईत तर ते तिथे राहतील, तिथून परत येतील. म्हणून प्रत्येक गावात एक तरी देवराई आहे. आता ह्या देवराई परत वड पिंपळ सारखे वृक्ष, औदुंबर, ह्याच्यातनं पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. म्हणजे बघा, सगळे संत मंडळी किंवा जी काही ज्ञानी लोक आहेत त्यांनी तपश्चर्या चांगल्या चांगल्या वृक्षांच्या
खाली केलेली आहे. मग ती जी वनस्पतीकडनं ऊर्जा मिळते, निस्वार्थ भावनेने त्यांचा जो आशीर्वाद आपल्याला मिळतो, त्याच्यातनं आपली चेतनाशक्ती जागृत होते आणि आपण आपल्याचं ज्ञानाचं भंडार वाढतं. हे आपण आता ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. मग ही पायरी आहे की नैसर्गिक शेतीने त्या आधारित जीवनशैली जर आपण विकसित केली आणि कमीत कमी निसर्गाची हानी करून आपण आणि कुठल्याच निसर्गाच्या घटकाला आपण जर त्रास दिला नाही, तर काय होणार? तर शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध अन्न, आल्हाददायक वातावरण आणि सकारात्मक ऊर्जा. आता ही वातावरणात असलेली सकारात्मक ऊर्जा जी सूक्ष्मजीवांकडनं येईल किंवा वनस्पतीकडनं येईल, प्राणी जगताकडनं येईल. आता ही जगताकडनं जेव्हा तुला येईल तेव्हा ऑटोमॅटिकली तुझी सकारात्मक ऊर्जा वाढायला मदत होईल. आता तू बघतेस, तू आता 1.5 वर्षापासून बघते, आपल्याला एक 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 नवीन नवीन सुचतंय आणि आपण करतोय. आता ते गार्डन करणं, हे करणं, हे जे आपल्याला सुचणं आपण आहे ना, तीच सकारात्मक ऊर्जा आहे ना. आणि ते आपल्याला आनंद देत आहे. जे काय आपण ऍक्टिव्हिटी केल्या ते आपण पैशात मोजतोय का? नाही, ते आनंदात मोजतोय ना. आता कोणी येतं, माधवी आली, शहाळ्याचं पाणी पिलं की तिला जो रिलॅक्सेशन मिळतं, किंवा आपण आंबे खाल्ले, आपल्याला केळीचे घड मिळतात, अननस खाल्लं, त्याचं जे आपला आत्मा संतुष्ट होतो, तर ती त्याच्यातनंच सकारात्मक ऊर्जा जागृत होणार ना. मग त्याच्यासाठी बेसिक पहिलं जे काही आता आपली लोक आहेत, जे सगळे कृषी आधारित सगळी आपली भारतीय लोक जगत होते. आता काही कारणास्तव आपण जे ग्लोबलाइज झालो त्यामुळे आपली लोक आता इतर व्यवसाय करून पैसे कमवतात. पण त्यांनी आपले जे कोण नातेवाईक शेती करता आहेत तर त्यांना सहकार्य करायला पाहिजे आणि ती नैसर्गिक शेती आणि ती ऊर्जा स्त्रोत ते आपण निर्माण केले पाहिजेत. आता तू बघशील, एक तुला जाणवेल की देवळांमध्ये गर्दी वाढली. पूर्वी तेवढी नव्हती, कारण त्यांचं स्वतःचं शेत हेच एक देऊळ होतं. आता देवळांमध्ये गर्दी वाढून देवळात सकारात्मक ऊर्जा आहे, पण एक ठराविक देवीची. इथे शेतात कसं असणार? वाडवडिलांचा पण कृपा आशीर्वाद असणार, तुझ्या कुलदेवतेचा पण असणार आणि इष्टदेवतेचा पण असणार. आणि हा फार महत्वाचा आहे, कारण तू देवळात गेलीस, खूप भक्ती केलीस, काय केलीस, आणि तुझे वाडवडील जर संतुष्ट नसतील, तुझी कुलदेवता संतुष्ट नसतील, इष्टदेवता तुला सहकार्य करणार नाही. काय तर त्यामुळे आपल्या वाडवडिलांना संतुष्ट करण्यासाठी, आपल्या कुलदेवतेला संतुष्ट करण्यासाठी त्यांचा जो मूळ धर्म होता, शेती आधारित जीवनशैली, ती प्रत्येकाने थोडीफार तरी विकसित करावी. जो करत असेल त्याला सहकार्य करावं, तिथे आठवड्यातनं एकदा जावं, त्याच्यात सहभाग नोंदावा आणि आपली सकारात्मक ऊर्जा जागृत करण्याचा प्रयत्न करावा. आता तुला कळलं का? आता तू MSc मॅथमॅटिक्स आहेस, बरोबर की नाही? मग आता तुला त्याच्या पुढे काय करता येईल? तुला शेतीसाठी खगोलशास्त्राचं काही करता येईल का? किंवा तुला पेंटिंग आवडतं, फुलं आवडतं, बरोबर की नाही? मग पुष्प औषधी, सुगंध आधारित उपचार पद्धती, म्हणजे हे मनाचं जे संतुलन बिघडतंय, आता या षड्रूपमुळे मनाचं संतुलन बिघडतंय आणि वेगवेगळे रोग होत आहेत. मग तो ऑरावर पण परिणाम होतोय त्याचा. मग पुष्प औषधी ह्या ज्या आहेत त्याचा तू जर अभ्यास केलास आणि लोकांना काय काय तुम्हाला त्रास होतोय आणि त्यांना तू रितसर अभ्यास केला, 6 महिन्याचा कोर्स आहे तो, जर तू रितसर केलास आणि तू जर लोकांची सेवा केलीस तर त्यातनं तुला आणखी काय 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 गावसेल ना. तू आता गणित घेतलं म्हणजे खगोलशास्त्राचा परत अभ्यास करू शकतेस ना. म्हणजे हा जो आहे, आपण जे शिक्षण घेतलं आहे आणि जी आपली आवड आहे ती जोपासण्यासाठी तुला ऊर्जा मिळणं, आणि तुझं प्रगती होणं. आता काय, तुझ्यासारखी जी तरुण मंडळी आहे ते शिक्षण का घेत आहेत? नोकरी मिळणार. कसे ऊर्जा तुझी विकसित होणार, कसे तुम्ही विकसित होणार आणि पुढच्या जन्मी परत तुम्ही विकसित कसे होणार? तर ह्या आता काय झालंय, सगळ्यांना कोणतरी नेता हवाय. लोकांना आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आपण स्वावलंबी झालेलो नाही, स्वतःला स्वातंत्र्य देऊ शकलो नाही. तर हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच ही पितृपक्ष वगैरे सगळं आहे आणि त्याच्यातनं आपण हे सगळं समजून घेतलं पाहिजे. मी अजून बेसिकला आहे, म्हणजे 3 खूप स्वतःला ओळखाई 28 आहेत, त्यातले 3 माझा अभ्यास झालाय, म्हणजे खूपच बेसिकला आहे. आणि ते 4 झालेत आतापर्यंत, त्यातलं 1च अभ्यास झालाय. त्यामुळे हा सगळा अभ्यास करायला पाहिजे. आता मी करतोय आणि त्या माध्यमातून आपण जीवेशाच्या माध्यमातून वेगवेगळे वर्कशॉप करून काय करून त्या शेतकऱ्यांना आणि इतरांना आपण जागृत करण्याचा प्रयत्न करूया आणि आपला देश परत समृद्ध करण्यासाठी
ह्या ज्ञानाचा पण अभ्यास करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. झालं का तुझं समाधान? हो.